तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 20 मेच्या एपिसोडमध्ये आपण आज काय घडणार आहे ते सगळं जाणून घेणार आहोत. इकडे मात्र आता काय होतं, इकडे चहाच्या टपरीपासूनच आजच्या एपिसोडची सुरुवात झालेली आहे. इकडे मात्र आता सारंग आणि सुशीला वहिनी दोघे जण एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर डिटेक्टिव्ह धनंजय मात्र तिथेच असतो. तो चहा टपरीवाला मात्र त्यांना चहा देतो आणि चहासोबत एक खबर देखील देतो. तर आता त्यावेळी धनंजयला खूप आनंद होतो. त्यावेळी आता धनंजयचं लक्ष चहा पिता पिता इकडे सुशीला आणि सारंगकडे जातो. त्यानंतर मग धनंजय मात्र त्या चहावाल्याला विचारू लागतो की हे दोघे जण कोण आहेत. आता त्यावेळी तो चहावाला सांगू लागतो की तुम्हाला काय करायचं असतील ते नवरा बायको काहीतरी घरच्या गोष्टींमुळे वाद घालत असतील. तर आता तो धनंजय म्हणू लागतो नाही ते नवरा बायको नाहीच आहेत. त्यावेळी तो चहावाला म्हणू लागतो बरं तुम्हाला कसं कळलं की ते नवरा बायको नाहीत म्हणून. त्यावेळी तो धनंजय सांगू लागतो हो मला कळलं आहे. त्यानंतर आता धनंजय म्हणू लागतो की ते ना दोघे जण एखाद्या सिरियस गोष्टीवर बोलत आहेत आणि ते नवरा बायको तर नाहीच आहेत. दुसरीकडे आता सारंग आणि सुशीला बहिणीचं बोलणं चालू असतं. एवढ्या वेळात सारंग सुशीला बहिणीला म्हणू लागतो की मला तर वाटतं ना सुशीला बहिणी, मग त्या क्षमा वहिनीला ना समजून सांगण्याचा खूप वेळा प्रयत्न केला पण त्या ऐकून घ्यायला तयारच नाही. मला तर असं वाटतंय ना मी हे सगळं चुकीचंच करत आहे. त्यांना समजून सांगण्याच्या ऐवजी मी त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत आहे, मला तर असं वाटतं. तेवढ्या वेळामध्ये सुशीला बहिणी म्हणू लागता अहो सारंग भाऊजी तुम्ही कशाला टेन्शन घेताय, तुम्ही पुण्याचं काम करताय आणि तुम्ही स्वतःलाच याचा दोष का देताय मला कळत नाहीये. इकडे मात्र सारंग आणि सुशीला बहिणींचं जेव्हा बोलणं चालू असतं तेवढ्या वेळामध्ये तो डिटेक्टिव्ह धनंजय मात्र त्यांच्याकडे येतो. सारंगकडे येत असताना तो खाली हात तर येत नाही तर सारंगसाठी चहा देखील घेऊन येतो. तर सारंग जेव्हा धनंजयला बघतो तर त्यांना आश्चर्य वाटतं, तो सारंगसाठी चहा घेऊन आलेला असतो. त्यावेळी आता धनंजय स्वतःची ओळख सुशीला वहिनी आणि सारंगला करून देतो. तर तेवढ्या वेळामध्ये चहावाला म्हणू लागतो की मला एक गोष्ट सांगा, तुम्ही दोघे जण नवरा बायको आहात ना. सुशीला वहिनीला आणि सारंगला खूप हसायला येतो. तर सारंग म्हणू लागतो नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला वाटतं. त्यावेळी आता तो धनंजय म्हणू लागतो की आता तू काय कर, इथं उगाच काही गोंधळ घालू नको तिथे काही बोलू नको, तू आता जाऊ शकतोस. चहावाला तिथनं निघून जातो. त्यावेळी आता सारंगची ओळख धनंजयशी करून देतो. तर सुशीला वहिनी देखील त्यांची ओळख करून देत असतात. त्यावेळी आता लगेच धनंजय म्हणू लागतो मला तुमच्याकडे बघून असं वाटलं की तुम्ही काहीतरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहात. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची मदत जर लागली ना तर बिनधास्त मला सांगा, मी तुमच्या सोबत ना तुम्हाला कोणतीही मदत करायला मी तयार आहे. सारंग म्हणू लागतो हो तुम्ही अगदी बरोबर आम्हाला ओळखवून घेतला आहे की आम्ही ना एका केसबद्दलच बोलत होतो. त्यानंतर मग धनंजयला मात्र सारंग आणि सुशीला वहिनी त्या क्षमाच्या केसबद्दल ना डिटेल सगळं काही सांगत असतात आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर धनंजयला आश्चर्य वाटतं. धनंजय म्हणू लागतो खरं तर तुम्ही दोघे ना खूप चांगलं काम करत आहात. एखाद्याच्या आयुष्यातला गुंता सोडवणं म्हणजे याच्यापेक्षा पुण्याचं काम कोणतंच नाहीये. त्यावेळी आता धनंजय म्हणू लागतो काल तुम्ही त्या बाईला रोडवर जाऊन भेटला बरोबर ना, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी तुम्हाला ना योग्य सजेशन देऊ शकतो. तर सारंग म्हणू लागतो हो तुम्ही नक्कीच सांगा आम्ही काय करू. त्यावेळी आता धनंजय सांगू लागतो जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला तिच्या संसाराबद्दल जर रोडवर बोलले तर तिला हे ना अजिबात आवडणार नाही. मी अशा व्यक्तीला कुठे बोलायला हवं तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एक तर तिच्या घरी किंवा तिचं जे आवडतं ठिकाण आहे ती तिथे कामाला जाते तिथे तुम्ही तिच्याशी बोलायला हवं. त्यावेळी सारंग आणि सुशीला बहिणीच्या लक्षात येतं, त्यांची चूक लक्षात येते की नाही बाबा आपण जर असं एखाद्या व्यक्तीला जर त्यांच्या संसाराबद्दल त्यांच्या भांडणाबद्दल आपण जर रोडवर बोललो तर ती व्यक्ती कधीच मान्य करणार नाही, कधीच त्याच्यातून बाहेर येणार नाही. त्यावेळी आता सारंग आणि सुशीला वहिनी म्हणू लागतं हो तुम्ही खूप छान सजेशन दिले बरं का ना, आम्हाला ते आवडले, आमची चूक लक्षात आली आणि आम्ही आता त्यांना ना त्यांच्या घरी किंवा त्या तिथे कामाला जातात ना तिथे जाऊन आम्ही त्यांच्याशी बोलूया. त्यावेळी आता सुशीला वहिनी म्हणू लागता खरं तर ना त्या वहिनी ना नेहमी पण गुरुकुलमध्येच असतात, मग आपण त्यांच्याशी ना तिथेच जाऊन बोलूया. त्यानंतर मग तो धनंजय मात्र छान असा सल्ला देऊन त्याचा निरोप घेतो. तो तिथून निघून जातो. तर धनंजयला भेटून छोटीशी का वहिना भेट दिली त्यांनी तर सारंग आणि सुशीला वहिनीला खूप आनंद झालेला असतो. सारंग म्हणू लागतो थोड्या वेळासाठीच हा धनंजय भेटला, खूप काही शिकवून आम्हाला गेला तो.
एवढ्या वेळामध्ये सुशीला वहिनी म्हणू लागता, अरे सारंग, तू ना त्यांचा नंबरच घ्यायला हवा होता, खूप छान माणूस होता बरं का तो. आता सारंग नंबर घेणार असतो तोपर्यंत धनंजय निघून गेलेला असतो, तर सारंगला काय धनंजयचा नंबर घेणं शक्य झालेलं नसतं. दुसरीकडे आता अमृता ओवीला घेऊन गुरुकुलमध्ये जाणार असते, तितक्यात मोनिका येते. मोनिका म्हणू लागते, काय ग अमृता, आता का तू या ओवीला परत मंदिरात घेऊन जाणार आणि त्या पायऱ्यावर नेऊन बसवणार का? मला सांग तू कुठे चालली. तर अमृता मोनिकाला सांगू लागते की मी ओवीला घेऊन ना मंदिरात चालले आहे, घरचं काम आवरले म्हणून मी जाऊन येते. तर दुसरीकडे राजकुमार एका व्यक्तीला भेटलेला असतो. त्या व्यक्तीला तो म्हणू लागतो, त्या दिवशी कोण मेलं, बाई मेली का माणूस मेला का म्हातारा मेला, कोण मेलंय ना, मला त्याचं सगळं रेकॉर्ड हवं आहे आणि मला काय झालं होतं मला डिटेल माहिती देखील हवी आहे. तर तो व्यक्ती राजकुमारला म्हणू लागतो, हो साहेब, तुम्ही म्हणताय ना तुम्हाला सगळी रेकॉर्ड आणि सगळी डिटेल माहिती मी देतो. तर राजकुमार म्हणू लागतो की डिटेल माहितीच नाही तर मला अर्जंटली हे सगळं हवं आहे. दुसरीकडे आता सारंग, सुशीला वहिनी आणि क्षमा आणि तिचा तो नवरा बबलू देखील ते सगळे आश्रमासमोर भेटत असतात. त्यावेळी आता सुशीला वहिनी त्या क्षमाला आणि तिच्या नवऱ्याला सांगू लागतात की ह्या व्यक्तीने ना असे कित्येक जणांचे संसार, कित्येक जणांचे भांडणं, कित्येक जणांचे संसार उद्ध्वस्त झालेले बघितलेले आहे. आता सुशीला वहिनी त्या क्षमा आणि तिच्या नवऱ्याला सांगत असते की त्यांना त्यांच्या संसारामधला गुंता सोडवायचा असतो. ह्या सगळ्यांचं बोलणं चालू असतं. तितक्या वेळात मात्र सावली गुरुकुलमधून बाहेर येते आणि या सगळ्यांना बघते. मित्रांनो, आता सावलीने या सगळ्यांना बघितल्याच्या नंतर सावलीचे काय रिॲक्शन असतील आणि सावली आता सारंग आणि सुशीला वहिनी सोबत काय बोलेल हे उद्याच्या भागात आपण नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.